मी बबिता कुमार चव्हाण. मी संकेत नांदू जाळकर. आम्ही दोघे TMT माध्यमिक शाळा वायशेत तालुका अलिबाग जिल्हा रायगड या शाळेतील विद्यार्थी आहोत. तर माझ्या प्रयोगाचे नाव आहे ट्रेन ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन सिस्टीम. तर भारत हा एक समृद्ध देश आहे आणि लोकसंख्येप्रमाणे जगात आपला हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तर आपल्या या भारतात अनेक दळणवळणाची साधने आहेत. त्यातीलच एक म्हणजे रेल्वे. मित्रांनो, रेल्वे ह्या प्रवासात आपलं बरेच लोकसंख्या आहे. लाखो माणसे या रेल्वेने प्रवास करतात आणि कधी ना कधी त्यांचा हे अपघात होत राहतो. तर आपल्याला हे थांबवायचे आहे. त्यासाठी मी ट्रेन ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन सिस्टीम हा तयार केलेला आहे. तर मित्रांनो, 2 जून 2023 रोजी ओडिशामध्ये एक भीषण अपघात घडली होती. ते आपल्याला माहीतच आहे. त्यात 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि 296 लोक मृत्युमुखी पडले आणि 1200 अधिकहून लोक जखमी झाले. तर ह्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. सिग्नलचा यंत्रणा पुढे काही बिघाड झाल्यामुळे आणि मानवी चूक. तर आता आपल्याला हे थांबवायचे आहे. त्यासाठी मी हा प्रयोग तयार केलेला आहे. त्यात मी सेन्सरचा उपयोग केलेला आहे. जर आपल्या रेल्वेच्या रुळावर एखादी अडथळा आली किंवा झुडूप आली किंवा एखादा प्राणी, गाय, म्हैस इत्यादी कोणतेही प्राणी आपल्या या रेल्वेच्या रुळावर आले तर आपला हा जो ट्रेन असणार आहे त्यात सेन्सर लावलेला आहे. तर तो काय करणार आहे, आपला जर काही अडथळा आला तो ऑटोमॅटिक ब्रेक लावेल आणि तिथलं जे आहे ना तो ट्रेन ऑटोमॅटिक थांबेल आणि इथलं जे काही प्राणी असतील, मानव असेल, जे काही असेल इथे रुळावर अडकलेला असेल तर त्याचा जीवही वाचेल आणि या ट्रेनमध्ये लाखो माणसं प्रवास करत असतात, त्यांचाही जीव वाचेल आणि आपला ट्रेन हा खूप जास्त प्रमाणात आपल्या हे लोकसंख्या इथे असतं तर त्यात आपल्या ट्रेनचाही बचाव होणार. त्यासाठी आपल्याला हा रेल्वेचं जे आहे ते आम्ही तयार केलेला आहे प्रोजेक्ट, तो आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे. ते अशा प्रकारे आपण ते कसं होते ते पाहूया. जर आपली रेल्वे समोर असेल किंवा समोर काय अडथळा आला किंवा दुसरी ट्रेन आली तर ही ट्रेन रेल्वे असेल ती ऑफिस थांबेल. कारण की आपण त्याला सेन्सर लावलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते सेन्सर लावला म्हणून ही ट्रेन आपोआप थांबेल आणि जर समोर ही रेल्वे असेल तरी हिलाही आपण सेन्सर लावू शकतो, ही थांबू शकते. म्हणून दोन्ही ट्रेन वापरू शकतात. या दोन्ही ह्याच्या असलेल्या प्रवाशांचा जीवही वाचू शकतो किंवा या रुळावर कुठली गाडी अडकली असेल, गाडी जरी अडकली तरी या सेन्सरमुळे ही रेल्वे थांबू शकते आणि समोर गाडी आहे ती आपोआप निघून जाऊ शकते, जेणेकरून इतरांचा जीवही वाचेल आणि गाडीलाही काही नुकसान होणार नाही.